सकाळ ॲग्रोवन मार्फत ग्रीन होम अँड ॲग्री टुरिझम एक्सपो 2013 या भव्य प्रदर्शनाला आजपासून पुण्यामध्ये सुरुवात झाली। निसर्गरम्य परिसरातल्या घरकुल आणि कृषी पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। ग्रीन होम अँड ॲग्रो टुरिझम एक्सपो 2013 हे प्रदर्शन पुण्यात सुरू झाले। स्वारगेट जवळच्या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी राज्याचे कृषी आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झालं। खरं म्हणजे आता नागरिकांच्या प्रक्रियेमुळे ग्रामीण जीवनाची आपली नाळ तुटते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये हा एक आशेचा किरण आहे। ग्रामीण संस्कृती आणि नागरी जीवन यांचं एक नातं पुनर्जीवित करण्याचं एक चांगलं माध्यम आहे असं मला वाटतं। शहरातल्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की थोडंसं निवांतपणा असावा, बाहेर कुठेतरी जरा जाता यावं आणि त्यामुळे एक सेकंड होमची सुद्धा एक लोकांची पुष्कळशा लोकांची इच्छा असते। या निमित्ताने या प्रदर्शनातून तेही आयोजन इथं केलेलं आहे। राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांपासून हाकेच्या अंतरावर असलेले सेकंड होम प्रोजेक्ट्स, फार्म हाऊस प्लॉट्स, बंगलो प्लॉट्स, कृषी पर्यटन व्यवसायाला योग्य प्लॉट्स आणि प्रसिद्ध कृषी पर्यटन केंद्रांचा या प्रदर्शनात सहभाग आहे। लँडमार्क कॉर्पोरेशन या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत। प्रदर्शनात एकूण 40 स्टॉल्स आहेत। ॲग्री टुरिझम एक्सपो 2013 मध्ये आमच्या राज्यातील बरेचसे शेतकरी सहभागी झालेत आणि या प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांना जो त्यांचा ग्राहक आहे पर्यटक हा या अशा प्रदर्शनातून मिळत असतो। पानशेत जो आपलं जे धरण आहे त्याच्या समोरच आमचा हा प्रोजेक्ट आहे। त्याच्यानंतर हिंजवडी जो आज एक IT हब मानला जातो त्याला लागूनच आमचा लँडमार्क इस्टेट्स म्हणून प्रोजेक्ट आहे आणि चौफुला विच इज अगेन अ गुड MIDC अपकमिंग MIDC त्याला लागून आमचा पॅराडाईज काउंटी म्हणून प्रोजेक्ट आहे। महाराष्ट्रातले जे नामवंत कृषी पर्यटन केंद्र आहेत की जे शेतकरी आणि त्यांची कुटुंब चालवतात त्या पर्यटन केंद्रांचे स्टॉल्स इथे आहेत की जे किफायतशीर दरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील। शहरी आणि ग्रामीण भागातले लोक शेतकरी यांना जोडण्याचं काम या उपक्रमाने होणार आहे। बांधकाम व्यावसायिक, कृषी पर्यटन केंद्र आणि शहरी ग्राहक या तिन्ही घटकांचा समन्वय या प्रदर्शनात घालण्यात आलाय। उद्या रात्री 8 वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे। साम TV पुणे।